हाय गाईज, मी जीत मोरे यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, तरी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आम्ही चाललो आहोत सारसईला धबधब्यावरती, तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच पुढे. चला तर पाहूया. तर फ्रेंड्स, आम्ही आता आलोत सारसई गावात. सारसई गावापासून 15-20 मिनटाच्या अंतरावरती धबधबा आहे. तर माझ्यासोबत आहे आज महेश. तर आमचा हा बघा महेश पुढं पुढं चालत चाललाय. तर आज रविवार आहे, धबधब्यावरती भरपूर गर्दी असेल, तर तुम्ही बघालच पुढं जा. आता आम्ही चाललो, तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. गाड्या तर भरपूरच होत्या खाली आणि वरती पण चालत चाललेलो आहोत, तर भरपूरच. तर आमचा महेश कांबळे चालत चाललेला आहे पुढं पुढं. माझ्या पुढंच तो आहे, कारण की इकडचं त्याला जास्त माहिती आहे, मला कमी. त्याच्यामुळं तो पुढं आहे आणि मी त्याच्या पाठी आहे. तर बोलतात भरपूर वर्षापूर्वीपासून हा धबधबा आहे इथे, पण आधी लोकांना माहिती नव्हतं. आत्ता भरपूर पब्लिसिटी झालेली आहे, त्याच्यामुळं भरपूर लोक इकडे येतात. आणि तुम्ही धबधब्यावरती गेल्यावरती बघालच तुम्ही किती पब्लिक असते ती. तर पुढे बघूया, भरपूर चालायला लागतं. हा माझा मित्र महेश कांबळे स्वतः. हा माझ्या दरवेळेस सोबतच असतो, तरी पण आज ब्लॉग बनवायचा होता बोललो, तर तो लगेच आला. भरपूरच चिखल आहे इथे आणि आता चालतोय आम्ही. चालताना थोडासा दम पण लागतोय, तरी पण पुढं कंटिन्यू करतोय. तुम्ही पण असंच आमच्यासोबत कंटिन्यू राहा. तर तुम्ही पाहू शकता, आता आम्ही थोड्याच वेळात धबधब्यावरती पोहोचणार आहोत. तर तुम्हाला बॅक कॅमेरा चालू करून नजारा दाखवतोच, तरी पण तुम्ही बघा. हा तर तुम्ही पाहाल आता धबधबा सारसईचा थोड्याच वेळात. हा बघा तर सारसईचा धबधबा. पब्लिक खाली आहे, तर तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता धबधब्यावरती पाणी आज भरपूरच आहे, तरी पण वरती लोक आहेत, खाली कोणीच नाही. तरी पण तुम्ही पहा, मी तुम्हाला बॅक कॅमेरा चालू करून दाखवतो पाणी किती आहे ते. तर पाहू शकता आमचा महेश कपडे धुताना, कारण की येताना चिखलात पडला तो, त्याच्यामुळे आता तो कपडे धुतोय. तर गाईस बघा तुम्ही, किती सुंदरसा व्ह्यू आहे आजचा.